अच्छी गेंद थी। गंभीर का लेग बाय का इशारा, सिंगल के साथ रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की कहानी आप देख रहे हैं। पहले ओवर का खेल दुर्ग स्मृति चषक 2023 में इस वक्त ऑफ साइड पर फील्डिंग की जमावट बल्लेबाज अंकित के लिए, जहां पर कुछ बदलाव नहीं कर रहे हैं। गणेश काकड़ विकेट के पीछे आप देख रहे हैं, स्लीप, उसके साथ गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ। अभिजीत की अगली गेंद, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। पैरों की तरफ गेंद थी, कलाई के साथ मोड़ दिया था स्क्वायर की तरफ गेंद जाती भी, और स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। अभिजीत गेंदबाजी कर रहे हैं प्रमुख गेंदबाज के तौर पर। तो करम सर ये पहला ओवर है। रन संख्या अगर देखें तो 2 गेंदों का खेल हुआ है और 2 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। दोन्ही जर आपण खेळाडू पाहिले, एका बाजूला सुमित, अंकित आहे। सुरुवात करण्याचा प्रयत्न होता, हा फटका खेळला आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेट रिझन मध्ये जे टीमला तिसऱ्या चेंडूवरती यश लाभलंय ते अभिजित सुर्वे अर्थात बबलीला विकेट्स। चले गए। पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू अभिजीत अपने टीम के लिए दिलाते हुए। स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आकाश। पावर प्ले का ओवर है। बहुत सारे यंग खिलाड़ी सही फाइटर के टीम के अंदर, और मौका है, अवसर है दुर्ग स्मृति चषक 2023 में अपना जज्बा दिखाने के लिए, अपनी पहचान बनाने के लिए। अच्छा ग्राउंड विकेट की बात करें तो गेंद बहुत अच्छी तरह से बल्ले के ऊपर बिल्कुल आ रही है। अभिजीत गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की अगली गेंद स्ट्राइक करने पर आकाश राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। बढ़िया गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है और बैकफुट पर गेंद को खेल दिया था। गली क्षेत्र में गेंद जाते भी डायरेक्ट हिट करने की कोशिश, डायरेक्ट हिट तो नहीं लगा, लेकिन कवर करने के लिए खिलाड़ी बहुत तेजी के साथ आया। ओवर की बात कर तो पहले ओवर का खेल रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर। आणि मागचा चेंडू जर आपण पाहिला बॅकफुटला थोडंसं जाऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि योग्य वेळेला नॉनस्ट्राइक घेण्याचा चांगला कॉल आपण पाहतोय। अभिजित सुर्वे सज्ज होताना पायावरती चेंडू आदळलाय, इथून थोडंसं वरच्या दिशेने पंच दाखवतात, वरच्या दिशेने हा चेंडू आदळलाय। लेग बायचा इशारा पंचाकडनं झालाय। नवा धाबल कवरती जाऊन पोहोचले त्या पाहिजे, 3 वरती जाऊन पोहोचले। शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असताना थोडंसं ऑकवर्ड पोझिशन मध्ये फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला आकाशनं। त्याच्या अगोदर आपण बघितलं धावा धरण्याचा थोडासा संधी होती, आई पंचाकडे इशारा आलाय, डेली प्लेड आहे, याचा अर्थ या चेंडूवरती धाव नसणार आहे, धाव नाहीये। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 2। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला क्रॉस बॅटवर फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू झालाय जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्रामधून वेगानं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावा फलकावरती 3 विकेट गमावलं होतं, 1 पॉवर प्लेचा सुंदर षटक हाताळलाय अभिजित सुर्वे अर्थात बबली यांनी। तोपर्यंत एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं। कई बल्ले गेंदबाजी करने के लिए आए हैं, और पहले ओवर की जो कहानी रही है बहुत बढ़िया गेंदबाजी रही है अभिजीत की तरफ से। ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, केवल 3 रन दिए थे और 1 विकेट। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। अब कैबल्य अपने बॉडी मार्क पर तैयार। स्ट्राइक करने पर बल्लेबाज आकाश। सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है अंकित और आकाश। सुमित का विकेट खोने के बाद शाही फाइटर टीम के लिए बहुत साझेदारी की जरूरत।
स्लीप, एक गली पॉइंट, एक कवर पॉइंट, उसके साथ एक लॉन्ग ऑफ। स्टोक्स बिल्कुल इस वक्त फाइन लेग पर खेलना चाहते थे, स्कूप करने का प्रयास। फिलहाल देखे तो तुकाराम सर इंटेंट कुछ अच्छा नहीं लग रहा है आकाश का। खिलाड़ी तो बिल्कुल टैलेंटेड है, लेकिन थोड़ा स्ट्राइक रोटेट कीजिए, बल्ले के बीचों बीच खेलिए, अंकित को मौका दीजिए। आपका माइंडसेट इस वक्त कुछ अच्छा नहीं लग रहा है। आणि अजून एक गोष्टीवरती नक्कीच मी चर्चा करणार कैवल्य पारधी अर्थात बंधू गोलंदाजी मार्क वरती इथून सज्ज झाला आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला त्यावरती पुन्हा एकदा चर्चेला येणार आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळलाय, चेंडू जातो जोपर्यंत स्वीपर कव्हर म्हणा क्षेत्ररक्षक दीपक पोहोचलाय चेंडूवरती. क्रमांक 3 चा फलंदाजी इथे बाद झाला. आकाशला परतावा लागतंय तंबूच्या दिशेनं. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबा मधी होरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे. आणि भजनजी जसं तुम्ही उल्लेख केला इंडियन कुछ सही नहीं दिखाई दे रहा था. म्हणजे तुमचं ज्या वेळेला तंत्र थोडंसं बिघडते ना, टेक्निक्स तकनीक नाही होगी तो तकलीफ होगी. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या नावामध्ये म्हणजे साई फायटर, तर फायटर तुमच्या नावावरती तर फायटिंग स्पिरिट तुम्हाला दाखवावीच लागणार. कारण समोर जो प्रतिस्पर्धी संघ आहे ना तो क्रिकेट मधला मुरलेला संघ आहे, त्यांच्या समोर तुमची फायटिंग स्पिरिट इथे दाखवावी लागणार. क्रमांक 4 वरती फलंदाजीला येतोय सूरज मोरे. आणि क्रिकेटपटू हा नेहमी लोणच्यासारखा असतो, तो जेवढा मुरतो ना, म्हणजे लोणचं जेवढं मुरतं तेवढं ते खूप चांगलं लागतं. तशा प्रकारे आता हे मुरलेले केवढ्यात खूप चांगली कामगिरी कैवल्य करतोय. खूप चांगला फटका, सुंदर पद्धतीने पॉईंटच्या दिशेने चेंडू तळकला, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांची भर पडेल, चौकार, वेलकम बाउंड्री. तुकाराम सर मला आकाश बॅटिंग करत होता त्यामुळे मी का म्हणालो की इंटेंट तितकासा चांगला, माइंडसेट चांगला का नाहीये. तर तुम्ही बेसिक क्रिकेट खेळत नव्हता, समोर अंकित सारखा खेळाडू आहे, व्ही मध्ये खेळायचं होतं, स्ट्राईक रोटेट करायचं होतं, किंवा मोठे फटके तुझा तुम्हाला सुरुवातीला फ्रंटफुटवरती खेळायचे होते, चेंडूच्या रेषेत येऊन खेळ, तसं काही दिसत नव्हतं. फॅन्सी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न झाला आणि तिथे माइंडसेट तितकासा चांगला वाटला नाहीये. आणि परिणाम आपण नंतर बघितलेला आहे, कारण बरंच काही करण्याचा जो प्रयत्न झाला, धडपड आपण बघितला, संघर्ष बघितला, नंतर आकाशची विकेट गेले. आता हा चांगला फटका आहे, सुरेख फटका सूरज मोरेच्या बॅटमधनं आलाय, चौकार आलाय आणि तंत्रशुद्ध फटका आहे, त्याची आवश्यकता आहे. अशा फटकेने तुमच्या संघाची म्हणजे स्वतः देखील ताकद वाढेल, स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि नॉस्ट्रेकर एंडला जो फलंदाज आहे त्याचाही आत्मविश्वास वाढेल. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळाचा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स लेवलचा आहे. ज्यावेळेला एखादा चेंडू मिडल ऑफ द बॅट येतोय ना आपल्या, त्याचा जो आवाज येतोय टॉकचा, तो तुम्हाला तो आत्मविश्वास देऊन जातोय. आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, कारण आल्या ज्यावेळेला तुम्ही इम्प्रोव्हायझेशनचे फटके खेळताना त्यावेळेला जो परिणाम व्हायचा होता तोच परिणाम आपण आकाशच्या बाबतीत बघितला. पण सूरज आहे, सूरजनं पाहिलं होतं जेवढाचा आकोटप्याचा चेंडू आहे, जास्त काही केलं नव्हतं, त्या फटक्यामागे ताकद नव्हती. प्लेसमेंट फार महत्वाचं होतं आणि त्या प्लेसमेंट महत्वाचे चेंडू क्षणी हा चौकार आलाय. आणि समोरून आपण बघितलं तर क्वालिटी गोलंदाजी सुद्धा आहे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका, सुरेख पद्धतीनं क्रीजचा छान वापर, गॅपमध्ये खेळला, वाईट स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडू पकडे थ्रो करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजे 2 धावा आरामात पूर्ण केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बॅटिंग करायची होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं तंत्र आपल्याला पाहायला मिळतं, सूरज मोरेकडून 6 वरती बॅटिंग करतोय. आणि जेव्हा चांगली गोलंदाजी असते तेव्हा चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असते, तेव्हाच खरी मजा असते, तेव्हाच खरं द्वंद्व मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते द्वंद्व आता मैदानामध्ये आहे, छान खेळ मैदानामध्ये रंगलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. या षटकातील थोडंसं लांबून थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी शेरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून चेंडू पाठीमागे निघून गेला एस्ट्रेकच्या दिशेनं. धावा दापलकावरती 9 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कारण एखादा चेंडू ज्या पद्धतीने येतो ना त्या बॉलच्या मेरिटनुसार खेळणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं फुलर लेन डिलिव्हरी हाताळली, आउटसाइड द ऑफ हाताळली, मग फटक्यांची सुद्धा निवड करताना फार महत्वाचं आहे. फटक्यांची निवड या क्षणाला फार महत्वाची आहे. यावेळेला खूप चांगला चेंडू फॉलो केलं होतं बॅटरला, कारण लेगस्टम्पच्या दिशेने जात होता, बॅटर फॉलो केलं होतं, कोलबर टप्प्याचा लो पुरता चेंडू होता आणि खूप छान. म्हणजे जेव्हा कस लागेल, आता कस लागेल तेव्हा चांगले फटके येतात, तर गोलंदाजी एक पाऊल पुढे विचार करत असतो. आता कस लागला होता इथे आणि हे बॅटर आपण बघितलेलं आहे. 2 षटकांचा खेळ, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 5च्या सरासरीने 10 आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 35-40 धावा आता तरी दिसत आहेत, म्हणजे जर 12 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग झाली तर. नाहीतर समोर निश्चितच दर्जेदार गोलंदाजी आहे, इथून 25 पर्यंत धावा थांबू शकेल.
सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची खेळतान मोठे रुबाबा मधी होरार नाले गावाची दुर्गेशी लेवन नाव संघाचं दोन षटकांचा खेळ आमचे संपलाय. धावा येते, संघाचं. धावल कबड्डी 10 आणि शेवटचा चेंडू जसं तुम्ही उल्लेख केला होता की कैवल्य पाटील अर्थात बंधूने ते फॉलो केलं. बघा इंस्टाग्रामवरती ट्विटरवरती कोणाला फॉलो करता माहिती नाही, पण तुम्ही फलंदाजाला फॉलो करणं, त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्याला रूम दिला, जागा दिली तर मोठा फटका खेळणार. कैवल्याने तेच केलं होतं. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. इथून चेंडूला खेळलाय जोपर्यंत वैदेश्य लॉंगॉन क्षेत्ररक्षक वेगानं तिथून चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तिसरं षटक हाताळण्यासाठी इथून प्रताप सज्ज झाले होते. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा आणि याही गोलंदाजाने तेच केलंय. प्रथम आहे गोलंदाजी मार्कवरती, तर प्रथमने सुद्धा तेच केलं होतं. पाहिलं होतं थोडासा लेग स्टंपच्या बाहेरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथून फॉलो केलाय. या षटकातील पुढील चेंडू फ्लिक केलाय, चेंडूला फ्लिक केलाय, शॉट मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. जोपर्यंत पाठलाग केला जातोय, चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पायावरचा चेंडू होता आणि पायावरच्या चेंडूला जसं तुम्ही म्हणतात ना कलाईकी साथ पणगड्याच्या साह्याने थोडासा ओढवण्याचा प्रयत्न केला, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 2.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 13-13. तर मैदानामध्ये जे चित्र आहे ते आपण बघितलं तर गोलंदाजी खूप चांगली होते. तिसऱ्या षटकामध्ये प्रथम गोलंदाजी करण्याकरता आलेला आहे. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 13. अंकित आणि सूरज मोरे ही जोडी मैदानावरती आहे. बाद झालेले फलंदाज आकाश आणि सुमित. प्रथमचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. याची आवश्यकता नाही आहे. पंच हात पहिला होतात, हात समांतर करतात, धावांतर धावा येतील, परंतु रिव्हर्सिव्हचा फटका. 4 षटकाच्या सामन्यामध्ये आपण टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका सातत्याने खेळला जातो. यापूर्वी आपण बघितलं गुरुच्या बाबतीत काय घडलं होतं, म्हणजे एकदा त्याला यश मिळालं त्यानंतर तो बाद झाला, सामन्याचं चित्र बदललं होतं. पण हा फटका चांगला दिसतो, म्हणजे जर तुम्ही यशस्वीपणे खेळलात तर तो चांगलाही आहे, परंतु जर यशस्वी नाही झालात तर तो डोकेदुखी ठरतो. यापूर्वी अनेक वेळेला इंटरनॅशनल देखील आपण पाहिलेलं आहे आणि बऱ्याच उदाहरणं सुद्धा आहेत या फटक्यावरती सामने बदलण्याची. या षटकातील तिसरा चेंडू क्लीन बॉल या डावी एसटी सरळ वाकवली जाते. क्रमांक 4चा फलंदाज बाद झालाय. तिसरा फलंदाज इथून आपण बाद होताना पाहतोय. अंकित बाद झाले तिथून, कारण जसं एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता, कारण इंटेंट फार महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूला खेळण्यामागे तुमचा जो माइंडसेट तोही फार महत्वाचा होता. आणि तुम्ही जास्त प्रतिस्पर्धेचा विचार केला का, ही गोष्ट आहे. ती गोष्ट कदाचित मनामध्ये असेल की प्रतिस्पर्धी संघ ज्या पद्धतीने आहे, जसं नेहमी म्हणतात ना, खुद पे यकीन रखोगे तो वो ताकत बनेगी, दूसरों के बारे में अगर बार बार सोचोगे तो आपकी कमजोरी बनेगी. या सामन्यामध्ये तेच घडले का साई फाइटरच्या बाबतीमध्ये. दूसरी बात जब आप स्ट्रोक खेले तो बार बार लेग स्टंप की तरफ जा रहे, इनसाइड आउट खेलने का प्रयास कर रहे थे, तो इसका भी फायदा मिला प्रथम को. टपक आने के बाद उछाल ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन प्रथम दौरा. उच्च कद के गेंदबाज है, हम एक्शन से गेंदबाजी करे. टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता. तीसरे ओवर का खेल, स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रथम ये 5वीं गेंद लेके गेंदबाजी करने के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छा स्ट्रोक था, फुल टॉस ऑन साइड पर कला के साथ मोड़ दिया था. मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है और तुकाराम से स्कोर धीमी रफ्तार के साथ बढ़ रहा है. इसकी वजह है चौके छक्के नहीं आ रहे हैं, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है और प्रेशर पूरी तरह से साई फाइटर के बल्लेबाजों के ऊपर. दबावामध्ये खेळण्याची रणनीती सुद्धा तुमच्या जवळ असायला हवी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, इनसाइड आउटचा फटका, सुंदर फटका खेळलाय. चेंडू आहे लॉंग ऑफला, काय बोलल्या पण लॉंग ऑफला त्याच्या डोक्यावर चेंडू महत्वाच्या क्षणीला हवा हवासा वाटणारा षटकार आलाय. 6 धावा. शुक्रिया. तुकाराम सर, हम बात करें थे तकनीक के बारे में. अगर तकनीक आपके पास होगी तो आप तकलीफ दे सकते हैं. जैसे कि हमारे नारंगी के मैदान पर जब आमरे साहब आए थे
उन्होंने कहा था कि अगर आपका बेसिक बहुत अच्छा होगा ना तो आप कहीं पर भी जाके अच्छा प्रदर्शन कर सकते हैं। तो इसी तरह से कदमों का इस्तेमाल किया गया था। गेंद की पिच तक पहुंच चुके थे बल्लेबाज सूरज मौर्य और बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया था। केवल जो लॉन्ग ऑफ पर है उनके सर के ऊपर से टाइमिंग बहुत ही बेहतरीन और कदमों का इस्तेमाल फुटबॉल बहुत अच्छा था। बल्ले के बीचों बीच जब खेलते हैं तो कॉन्फिडेंस और बढ़ता है। सूरज मौर्य अच्छी पारी खेल रहे हैं, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन सबसे बड़ी बात है जब एक बल्लेबाज अच्छे बल्लेबाजी करता है तो स्ट्राइक रोटेट करना भी बहुत जरूरी होता है। इस ओवर की अगली गेंद ऑफ टेप के बाहर गेंद हवा में खेलते खूबसूरती के साथ थर्ड मैन क्षेत्र में गति का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया बॉडी के बाहर 4 रनों के लिए। एक्सीलेंट बैटिंग। पाचव्या फटक्याला आपण पाहिलं तर अभिजित जाधव यांनी पाठीमागे जाऊन थोडीशी जागा बनवली आणि जागा बनवत असताना फटक्याला खेळलाय सौकार महत्वाची श्रेणी। आणि जसं आपण उल्लेख केला होता परंतु गेल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत। धावा फलकावरती 25 आणि एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला होता की किती धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे दीपक सिंग गोलंदाजीला। अकोटप्यात चेंडूला या चेंडूला उकळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे आला ना पोहोचलाय चेंडू पर्यंत। शॉट दरम्यान क्षेत्ररक्षक होता एक सौकार आलाय आणि नंतरच्या चेंडूवरती विकेट्स। देखिए बल्लेबाज तो आउट हुए, लेकिन एक चीज वो कर सकते थे, सामने बल्लेबाज सूरज मौर्य को मौका दे सकते थे। आपने कहा अच्छा स्ट्रोक खेल दिया था, चौका जड़ दिया था, उसके बाद में हमला करने की जरूरत नहीं थी। और अभी फिलहाल साई 11 पापड़ी वही चाहती है कि नए बल्लेबाज आएंगे, सेट होने के लिए मौका नहीं है, ज्यादा अनसेटल करने का मौका मिलेगा। और यहाँ से 25 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, वो आंकड़ा 30 के पार अगर जाता है तो थोड़ी परेशानी हो सकती है, इसीलिए 30 के अंदर रोकने का प्रयास करेंगे। अब जाकर इस ओवर की बात करें तो फिलहाल 4 गेंदे अभी भी है, 4 गेंदे में 2 अच्छे स्ट्रोक, आंकड़ा बिल्कुल 30 के पार जा सकता है। आणि एका गोष्टीचा अजून मी चर्चा करेन कारण 4 चेंडूचा खेळ आहे। जरा पापडीच्या संघाबाबतीत विचार करायचा झाला तर 40 गोलंदाज म्हणजे अभिजित सुर्वे, कैवल्य, प्रथम आणि आता दीपक सिंग आहेत, दोन्ही उंचपुरे गोलंदाज, 4ही गोलंदाज। हायाम ऍक्शन वाले खेळपट्टीवर थोडीशी उसळी मिळते, थोडासा बाउन्स मिळतो, तेही कारण आहे कारण टेनिस क्रिकेटमध्ये बॅकफुटला फार फलंदाज खेळत नाही, फ्रंट फुट वरती खेळतात, पण या गोलंदाजानं बॅकफुट वरती जाण्यास भाग पाडलाय या क्षणाला। या चेंडूला बघा खेळण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी सोडून दिलाय, पण यष्टी शरीरावरती चेंडू हा धळलाय आणि पुन्हा एकदा डेली प्लेटचा इशारा पंचाकडनं झालाय, नॉट ऑफरिंग अ शॉट, म्हणजे तुम्ही शॉट खेळण्याचा प्रयत्नही केला नाही, पंचाकडनं तोच इशारा झालाय। आणि ज्या चर्चेवरती मी येतोय पुन्हा एकदा प्रशांतजी, खरं उंचपुरे गोलंदाज आहे, हायम ऍक्शन आहे, मग त्यांच्या समोर तुमचा बॅकफुट पाचच्या पायावरती तोल सांभाळून खेळणं फार गरजेचं है। पुल और हुक शॉट आपको आना चाहिए बैकफुट पर, तभी जाकर इनको आप टैकल कर सकते हैं। और गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा, वो सबसे बड़ी समस्या। इस वक्त लेग बाय का इशारा, सिंगल के साथ स्कोर 26 रन 26। अच्छी गेंदबाजी दीपक सिंह द्वारा, एक अच्छा स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज अभिजीत ने, उसके बाद में कमबैक करने का मौका मिलता। दुर्ग स्मृति चषक 2023 आप देख रहे हैं, दोपहर का सत्र। मैं एक बार फिर आपको बताऊंगा, इस वक्त 12:06 का समय हो गया है। आकाश में बिल्कुल सफेद बादल, धूप खिली हुई है। स्कोर की बात करें तो 26-26 लॉस ऑफ 4 विकेट। ये खिलाड़ी जिनके बारे में चर्चा हो रही है, सूरज मौर्य ने प्रभावित किया, अच्छी पारी, जितनी गेंदे उनके पाले में आई है, बड़े स्ट्रोक खेल दिए, चौका छक्का बहुत अच्छी तरह से इन्होंने जड़ दिया था। सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी बिल्कुल कर रहे हैं, लेकिन समस्या यह है कि ज्यादा गेंदे नहीं उनके पास। राइट आर्म और द विकेट, कदमों का इस्तेमाल किया बहुत बढ़िया तरीके से, बॉल के सर के ऊपर से खेलना चाहते थे, बॉलर का हाथ लगा, केवल ने गेंद की तरफ आए, गेंद को रोक लिया और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। केवल एक खिलाड़ी साई फंडर का जो प्रभावित कर रहा है, चाहे कदमों का इस्तेमाल, चाहे शॉट सिलेक्शन, पॉझिटिव्ह सोच के साथ बल्लेबाजी करते हुए सूरज मौर्य। म्हणजे खऱ्या अर्थानं एक सूरज आपल्या डोक्यावरती आणि एक मैदानावरती दोन्ही तळपतोय। साई फायडरचा खेळाडू शेवटचा चेंडूचा खेळ राहिला, शिल्लक धावा दाबालकावरती 28-28 इनिंग्स मधला हा शेवटचा चेंडू असणार आहे। इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, तिथून डीप पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो फलंदाज
सूरज तिसऱ्या धावायचा प्रयत्न जरूर झालाय. गडी धावत होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा धावा आहे धावल कबड्डी. 30-31 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते साई इलेव्हन पापडी संघासमोर. अभिजित शेवटच्या चेंडूवरती धावा झाल्यात आणि जसा एका गोष्टीचा उल्लेख केला होता कारण यानंतर या सामन्यातील विजेता आणि पहिला सामना ज्याने जिंकलाय पोलीस इलेव्हनचा संघ, या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. सूरजने किती मारले टाकतो ही स्पर्धा आपण सध्याच्या घडीला या मैदानावरती अनुभवतोय. दुर्गेश इलेव्हनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आणि याच मैदानावरती अजून एक स्पर्धा येणार आहे. दिनांक 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल अशा 3 दिवशी अजून एक स्पर्धा इथे येऊ घातले. कैलासवासी श्री नारायण गोविंद पाटील आणि कैलासवासी लक्ष्मण गोविंद पाटील तसेच कैलासवासी श्री दामोदर सोवर पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ब्रदर्स पुरापडा यांच्या माध्यमातून पाटील चषक 2023 ही स्पर्धा याच मैदानावरती 31 मार्च ते 2 एप्रिल या 3 दिवसामध्ये याच मैदानावरती खेळली जाणार आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. पहिला जो दिवस आहे 31 तारखेचा तिथे आगरी समाज पश्चिम विभागातील संघ खेळतील. त्यानंतर 1 तारखेला एक गाव एक संघ आणि 2 तारखेला ओपन गट असं त्या स्पर्धेचं स्वरूप राहणार आहे. फर्स्ट प्राइज प्रथम पारितोषिक असणार त्या स्पर्धेचं 55,555 रुपये आणि दुसरं का पारितोषिक 33,333 आणि तृतीय पारितोषिक 22,222. सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपण याचा पॅम्पलेट सुद्धा सध्याच्या घडीला पोहोचतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा अनुभवणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी ज्याने अवेशेल तर प्रतिनिधी सुद्धा या सध्याच्या घडीला मैदानावरती उपस्थित आहेत. आपण जरूर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर याच मैदानावरती पाटील चषक 2023 दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल अशा 3 दिवशी याच मैदानावरती आपण अनुभवणार आहोत. मृदुल मेहर या ठिकाणी दाखल झालेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मृदुल गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगलं काम केले. मृदुल आपलं स्वागत आहे. एक समालोचक मित्र यावेळेला व्यासपीठावरती दाखल होत आहेत. दुर्गेशपती चषक 2023 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि या मॅचचा जर विचार केला तर खूप चांगली कामगिरी अनुभव निश्चितच साई इलेव्हन पापडी संघाकडे होता. तो पणाला लावला, चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केलं सूरज मोरेने. बाकी बॅट्समनचा जर विचार केला तर साई फायटर संघानं तितकीशी आश्वासक बॅटिंग नाही केलेली आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की फलंदाजी तितकी चांगली झाली नाहीये आणि त्याचा परिणाम तुमच्या गोलंदाजी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. बघा एक पार्ट संपलाय, आता त्या पार्ट्स बद्दल विचार करून किंवा त्याचा जास्तीत जास्त डोक्यात ठेवून उपयोग होणार नाहीये. सध्याच्या घडीला या धावसंख्या कशा डिफेंड करता येईल. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला होता की 35 पर्यंत पोहोचायला हवं कारण लढण्यासाठी जागा बनण्यासाठी गोलंदाजाला ताकद देण्यासाठी धावाही महत्वाच्या होत्या. पण बघा जितक्या धावा आहेत तितक्या धावाही आम्ही लढू शकतो, समोरच्या संघाला रोकू शकतो. याच विचारानं सध्याच्या घडीला मैदानावर उतरणं गरजेचं आहे. बिल्कुल, जो हमारे पास है वो खौफ है, जो हमारे पास है वो लाजवाब. ये सोच के आपको गेंदबाजी करनी चाहिए. बहुत सारे यंग खिलाड़ी खेल रहे हैं साई फाइटर की टीम में और इस साल इस सीजन में मैंने ये बिल्कुल नोटिस किया कि बहुत सारे यंग खिलाड़ियों ने प्रभावित किया. बहुत अच्छा प्रदर्शन जो बड़े बड़े ओपन के टूर्नामेंट है, अगर आप थोड़ा पीछे मुड़कर देखिए यंग खिलाड़ी प्रभावित कर रहे हैं. परदीन काजी, प्रशांत गरत जिन्होंने प्रभावित किया, रजत मुंडे ने प्रभावित किया, अक्षय घरत ने जबरदस्त प्रदर्शन किया है. तो यंग खिलाड़ी उभर कर आ रहे हैं.
एक तरफ अनुभवी खिलाड़ी है आपके सामने बल्लेबाजी करने के बल्लेबाज की बात करें तो प्रसाद और बबन, गेंदबाजी का बागडोर संभलते में नयन। ये सारे जो खिलाड़ी अब देख रहे हैं मैं खास करके साई फाटर के जो पिक्चर में नहीं है, लेकिन एक अच्छा अवसर है पिक्चर में आने का, खुद को साबित करने का, खुद की पहचान बनाने का। अगर यहाँ 31 रन बल्लेबाज तो बिल्कुल इनके लिए बहुत आसान लक्ष्य लग रहा है, लेकिन यही रन आप डिपेंड करते तो चर्चा होगी, नहीं तो आपकी चर्चा नहीं होगी। बिल्कुल केवल आज मैच खेले, परफॉर्मेंस किया नहीं किया उसके बारे में चर्चा नहीं होगी। तो परफॉर्मेंस आपका दिखना चाहिए, चाहे टोटल बड़ा हो या टोटल छोटा। इस ओवर की पहली गेंद नयन, पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाते हुए गेंद, पहली गेंद पर स्वैग से स्वागत, सिक्सर, अच्छा स्ट्रोक था ये। सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबामध्ये एका गोष्टीची चर्चा तुम्ही केली, क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाच्या बाबतीमध्ये चर्चा केली। बॅटिंग करणारा संघ कसा आहे, तिथे 31 असू द्या किंवा 61 असू द्या, एकाच अप्रोच नाही खेळणार। अटॅक आमचं आक्रमण हा सर्वात बचावता जसा पवित्र असतो ना तसाच करणार। पहले चेंडूवरती अटॅक आणि षटकार आलाय। और पहली गेंद तुकाराम सर अगर देखिए तो पैरों की तरफ थी, बल्लेबाज कहाँ छोड़ने वाले हैं। हिंदुस्तान का कोई भी बल्लेबाज जो है ना वो पैरों की तरफ गेंदबाजी होगी तो नहीं छोड़ने वाले, तो दिशा पर कंट्रोल नहीं था गेंदबाज नयन का। दिशा गेंद पर सही नसीहत, गेंद बाउंड्री की तरफ जाते भी सिक्सर। नयन की अगली गेंद, ये भी पैरों की तरफ है, खूबसूरत स्ट्रोक, या दूसरा जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज प्रसाद का, 2 इन अ रो, सुपर बैटिंग। सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबामध्ये पोरारनाले गावाची, दुर्गेशी 11 नाव संघाचा। जसं एखादा आता लॅपटॉप बाजूला आहे परत राईट क्लिक करावं लागतं। इथे पहिला तर पिक केलं त्यानंतर फ्लिक केलं, पहिल्या चेंडूला पायावरती आलाय आणि पहिला पिक केला आणि त्यानंतर फ्लिकचा एक सुंदर षटकार आपण प्रसाद यांच्या बॅटमधनं पाहतोय। आणि कॅमेरा वर्क सुद्धा आहे, ऑनराग आहे तिथे कॅमेऱ्यावरती, एक चांगला कॅमेरा वर्क आपण सध्याच्या घडीला पाहतोय। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अनुभवतोय। 2 चेंडूवरती 2 षटकार, इरादे बिल्कुल स्पष्ट है बल्लेबाज प्रसाद के। और फिलहाल गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के गेंदबाज नयन, और पहली 2 गेंदों पर हमला हुआ है। पहली गेंद बिल्कुल लेग स्टंप के बिल्कुल बाहर थी, उसके ऊपर प्रहार, उसके बाद में मिडल और लेग स्टंप पर गेंद थी। अच्छा प्लिक स्ट्रोक बल्लेबाज का, परंतु क्या 12 रन जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। अनसेटल करना चाहते हैं बल्लेबाज प्रसाद गेंदबाज नयन को। फील्डिंग 3 पॉइंट कवर, यह भी गेंद पैरों की तरफ है, बढ़िया तरीके से ऑन साइड पर खेलता, डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लिया, दूसरे के लिए मन बना लिया था और 2 रन इत्मीनान के साथ पूरे करते हुए पहले 3 गेंदों में तुकाराम सर 14 रन आए हैं, जीतने के लिए 31। अभी भी देखिए जो स्ट्रेटजी बनी है, खास करके गेंदबाज स्टंप के अंदर फिनिश करने का जो प्रयास कर रहा है, क्या वो सही है गलत? मेरे हिसाब से 3 गेंदों पर यहाँ जो इनकी सोच थी या रणनीति थी वो बहुत अच्छी नहीं है। आणि अजून एका गोष्टीवरती नक्की चर्चा करण्याकडे या षटकातील चौथा चेंडू आहे, मिस्टाइम स्ट्रोक झाला आहे। स्वतः आपण फक्त मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला आहे। पहिले 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट झाला। प्रसाद ज्याने सुरुवात करून दिली तो परततोय तंबूच्या दिशेनं, गॉन। अजून एक गोष्टीची नक्कीच चर्चा करूंगा, या षटकानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेवरती येणार आहे। पण प्रसादने स्टार्ट सुरुवात चांगली करून दिली होती, पहिले 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर 2 धावा चांगल्या पद्धतीने, पण याही चेंडूला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागला आणि मिड विकेटला एक आरामात झेल टिपला गेला होता। जो अप्रोचचा आपण चर्चा करतोय, कारण धावा तितक्या नाहीये जितक्या तुम्हाला बनवायच्या होत्या किंवा जितकं तुम्हाला आव्हान ठेवायचं होतं नाही बनल्यात, पण सुरुवात जशी झाली होती खास करून बॅटिंग करणाऱ्या संघाची ती नक्कीच एक अशी सुरुवात ज्याची गरज होती ती प्रसादनं करून दिली। बिल्कुल स्टार्ट तो अच्छा किया, लेकिन इस गेंद को आप ऑफसाइड पर भी खेल सकते थे। कभी कभार क्या होता है स्क्वायर लेग की तरफ एक अच्छा स्ट्रोक, मिड विकेट की तरफ अच्छा स्ट्रोक, वो जेल में रहता है कि ऑन साइड पर रन बन रहे हैं और गेंद बिल्कुल थोड़ा ऑफ स्टंप के आसपास थी, तो इसको आप ड्राइव कर सकते थे, कवर क्षेत्र में ड्राइव कर सकते थे, लॉन्ग ऑफ क्षेत्र में, पॉइंट क्षेत्र में खेल सकते थे। तो ये मोमेंटम के साथ चले गए और उसमें उनका विकेट भी गिर गया है। प्रसाद बैक टू द बैलेंस, स्टार्ट अच्छा करके दिया है, उसमें कोई संदेह नहीं है। अगर 31 का पीछा कर रहे हैं, पहले 3 गेंदों में आपने 14 रन बनाए हैं, तो स्टार्ट बिल्कुल अच्छा है। नयन स्ट्रोक बहुत बढ़िया, खूबसूरती के साथ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, लॉन्ग ऑफ पर
बल्लेबाज एलन मैदान के अंदर है नंबर 3 पर। स्कोर 15 रन, 15 पर लॉस ऑफ 1 विकेट। अभी भी जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। 4 ओवर का ये मैच। नयन की गाड़ी धीरे धीरे पटरी पर आ रही है। विकेट बहुत महत्वपूर्ण होता है गेंदबाज के लिए, तो विकेट प्राप्त करने के बाद अच्छी गेंदबाजी नयन द्वारा। नयनवरती अजूनही चर्चेला मी येणार आहे या षटकानंतर। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पंच वळतात, पंचाकडून इशारा आलेला आहे, वाईट चेंडूचा इशारा झाला। शेवटच्या चेंडूवरती एक्स्ट्रा रन आतापर्यंत पाहतोय। धावा आहे फलकावरती 16 पाटला का 31 धावांचा आणि 31 धावांचा पाटला का असताना जी सुरुवात प्रसादने केली होती त्यानंतर बबन स्ट्राईकला आले होते। इथून वाईट चेंडूचा इशारा। या षटकानंतर अजून एका चर्चेवरती मी येणार, कारण ज्या पद्धतीने 31 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न इथून पापडीच्या संघाने केला आणि डिफेंड करण्याचा प्रयत्न साई फायटर करतोय, या दोघांच्या दृष्टिकोन कसा आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू, या सामन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरती चर्चेला मिळणार आहे। शेवटचा चेंडू थोडासा आत येणारा चेंडू होता, ते चर्चेला येणार आहे। तोपर्यंत समीकरण बघूया। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहेत त्या 16, आता 18 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता आहे। आपल्या अंधारातील जी शाळा आहे त्या शाळेमधील आपल्या सर्वांचे गुरुवर्य गेले 25 वर्ष अविरतपणे शिक्षक म्हणून खूप चांगलं काम करतायत। आदरणीय दिनेशजी घरत, सरांना मी विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती या। दिनेश घरत सरांना विनंती, प्लीज सर आपण व्यासपीठावरती, आपला यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। 25 वर्ष। त्याचबरोबर अनिल घरत, प्रशांत घरत यांचे काका यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यायचे। अनिल घरत आणि दिनेश घरत सरांना विनंती है अपन व्यासपीठावरती यायचं आहे। तो फिलहाल अगर देखिए तो बहुत ही क्रूशियल मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, बहुत सारी चीजें हो रही है, चर्चा हो रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अंकित, जीतने के लिए 31, पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 16 रन और 18 गेंदे 15 रनों की जरूरत है। तो करण सर यहाँ इस मुकाबले में साई फाइटर को कोई बचा सकता है, वो गेंदबाज, और वो गेंदबाज के पास अगर कोई विकल्प है वो है विकेट। विकेट फॅक्टर फार महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये। अकोटापत्या चेंडू होता, शॉर्ट पुल करण्यापर्यंत बॅकवर्ड स्केल लेग मध्ये क्षेत्ररक्षण। पण एका चर्चेवरती जी पहिल्या षटकामध्ये येणार होतं, कदाचित थोडासा वेळ जाणं गरजेचं असतं, लवकर चर्चा करणं थोडंसं संयुक्त नसतं, कारण पहिलं षटक ज्या वेळेला पाहिलं होतं डावखुरा गोलंदाज होता नयन, समोर डावखुरा फलंदाज होता ज्या वेळेला प्रसाद, मग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट की लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हाही प्रश्न होता, ज्यावरती पायावरती चेंडू हाताळले गेले होते आणि त्याचा परिणाम झालाय। त्या चर्चेवरती मी येणार आहे पुन्हा एकदा। अकोटाप्याचा चेंडू होता, कच्चा सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरनं देखना सौकार, 4 धावा। इस वक्त अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया, पॉइंट के खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया था, पॉइंट क्षेत्र में बॉडी लाइन के बाहर थोड़ी जगह मिली, जब जगह मिलेगी ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले। थँक्यू। आणि ते चर्चेवरती येणं का गरजेचं, कारण अनिजे धावा करणं, धावा आहे फलकावरती 21-21 चर्चेवरती, कारण हा सामना जवळपास आलाय, पण तुमचा माइंडसेट, तुमचा दृष्टिकोन प्रत्येक सामन्याकडे बघण्याचा फार महत्वाचा आहे। तुम्ही जास्त विचार केला प्रतिस्पर्धेचा, आणि तसं पहिल्या इनिंग मध्ये आम्ही नक्कीच उल्लेख केला त्यावेळेस सरांचं सुद्धा आगमन झालंय। सर मोस्ट वेलकम आहे आपलं, पुन्हा एकदा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। बॅकफुटला गेला, जागा बनवली, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, 4 धावा। महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव, टेनिस क्रिकेटचा राजा। शुक्रिया डीजे। व्यासपीठावरती आपण पाहू शकता दिनेश घरत सरांचं आगमन झालंय। 25 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात आपल्या या अर्नाळा भागासाठी खूप चांगलं काम। घरत सर तुमचं स्वागत आहे। फिलहाल इस वक्त करते कि तो बहुत सारी स्ट्रैटेजीज के बारे में चर्चा हो रही है। जब लेफ्ट हैंडर आपके सामने है तो आप क्या राउंड विकेट गेंदबाजी कर सकते थे, लेकिन वो आपका प्लान होना चाहिए। जब आप एक बार फिर खेलने के लिए जाते हैं, मैदान के अंदर जाते हैं, अपने पैरों की तरफ ज्यादा गेंदबाजी की, प्रसाद ने उसके ऊपर प्रहार किया। ऊपर की बात करें तो दूसरे खेल रन संख्या कुल मिलाकर 25, जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज अंकित, बैकफुट जाके गेंद कौन साइड पर पुल किया, डीप मिड विकेट पर बाउंड्री नंबर पर खिलाड़ी तैनात है। पंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकेंड। प्रेशर पूरी तरह से यहाँ महसूस करते हुए गेंदबाज, केवल जीतने के लिए 4 रनों की जरूरत है।
पूर्णपणे जसं जर बॉडी लँग्वेज ही पाहिली आपण साई फायटरची पूर्णपणे खाणे झुकलेले आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या आहेत, या षटकामध्ये 2 चौकार आले आहेत आणि पबडी जास्त साठी ओळखला जातो या खेळासाठी. तोच खेळ पुन्हा एकदा बॅकफोर्डला बबन अर्थात हरीश नार्वेकर यांच्या बॅटमधनं एक दणदणीत चौकार आणि या चौकारानं मॅच विनिंग चौकार आपण पाहतोय. बबन यांच्या बॅटमधनं एक आउटस्टँडिंग विन इथे साजरी केली. ती साई इलेव्हन पापडीच्या संघानं या सामन्याला आरामातरित्या जिंकलाय. अभिनंदन साई इलेव्हन पापडी टीम. आणि लगेच आपण टॉसच्या दिशेने जाणार होता डीजे थांबा, कारण पहिला सामना जो जिंकलेला संघ होता पोलीस इलेव्हनचा संघ आणि साई इलेव्हन पापडी 2 कॅप्टन आपणही या आपला लगेच दुसरा सामना स्टार्ट होईल तिथून नाणेफेक केली जाईल. आणि मी दिनेश घरत सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या मॅच मध्ये सनी मॅन ऑफ द मॅच आहे. सोनू सनी मॅन ऑफ द मॅच आहे, त्याला विनंती असेल आपण हा टॉस झाल्यानंतर लगेच आपण मॅन ऑफ द